नाशिक रोड पोलिसांचा दणका, मोटारसायकल चोरीच्या 5 गुन्ह्यांची उकल. सिन्नर फाट्यावर संशयास्पद हालचाली ठरल्या घातक. 5 चोरीच्या दुचाकींसह आरोपी गजाआड. शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळालं. नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या असून 5 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळालं. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना 15 जून रोजी गुन्हे शोध पथक सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत होतं. यावेळी महाराष्ट्र रसवंती गृह येथे उभा असलेला एक तरुण पोलिसांना पाहताच हातातील रसाचा अर्धवट ग्लास टाकून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला. चौकशीत त्याची ओळख ललित सागर देवरे अशी पटली आहे. अधिक तपासात त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं. त्याच्या ताब्यातील मोटारसायकलची चेसिस व इंजिन क्रमांक पडताळून पाहिलं असता ती नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीकडून नाशिक रोड तसेच अहिल्यानगर परिसरातून चोरी करण्यात आलेल्या एकूण 5 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून वाहन चोरट्यांच्या टोळीबाबतही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी व पोलीस निरीक्षक भुवनेश्वर धनदाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि अर्जुन गीते यांच्या पथकाने केले. नाशिक रोड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येत आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते. दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते. गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी महाराष्ट्र रसवंती गृह या ठिकाणी एक संशयित इसम हा रस पित असताना दिसला आणि त्यांनी नजर चुकून तो पुन्हा पोलिसांची नजर गेल्यावरती तो रसाचा अर्धवट ग्लास ठेवून तो त्याच्या वाहनाकडे पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं. त्याला विचारपूस केला. त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली. उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला. अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना माहिती कळवतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला. त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. तसंच त्याच्याकडे अधिक विचारपूस करता नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमधील 4 गाड्या व अहिल्यानगर या ठिकाणची 1 गाडी अशी एकूण 5 गुन्हे त्या आरोपीकडून उघडकीस करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.